सन्मान करणार आहोत. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती. देवानंदजी ठाकूर दादांचा सन्मान आपण करीत आहोत. स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांतदा गुराटकर दादांना मी विनंती करतो आपल्या शुभहस्ते सन्माननीय देवानंदजी ठाकूर दादांचा सन्मान आपण करायचा आहे. आणि नेहमीच टेंभिवली टीमला ज्यांनी पाठिंबा दिला आहे आणि पुरस्कृत करण्याचं कामही ज्यांनी नेहमीच केलं असे सन्माननीय देवानंदजी ठाकूर साहेबांचा सन्मान निर्माण केला जातो. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर विशालदादा भोईर आपण यायचं. विशालदादा भोईर दादांचाही आपण सन्मान करणार आहोत. आज फक्त एक विश अधुरी लागली आमची की आज जयेश भोईर बॅटिंगला येतील असं वाटलं खरं, पण त्यांची वेळ झाली नाही. विशालदादांचा आपण सन्मान करूया. विशालदादा भोईर दादांचा आपण सन्मान करीत आहोत. मी प्रशांत दादांनाच विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विशालदादा भोईर दादांचा सन्मान आपण करायचा आहे. चेहऱ्यावरती तो आनंद, कारण नुकताच सामना जिंकला आहे आणि चेतनचा स्पेशली की जो खेळ झाला तो पाहून आनंद द्विगुणित झाला आणि विशालदादांचा आपण सन्मान करीत आहोत. तसेच सन्माननीय राकेशदादा पाटील साहेबांनाही मी विनंती करतो आपणही मंचावरती यायचं. विशाल दादांचा आपण सन्मान करीत आहोत. खेळ देखील जबरदस्त लागला. टीम श्री पोषमात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडाचा. त्यानंतर आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत. चेतनला मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. हा जो प्रेझेंटेशन बॉक्स तुम्ही पाहताय तो आम्हाला रोकडा रास्ताचे प्रोप्रायटर मांगीलाल पालीवाल साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालाय. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो आणि प्लेअर ऑफ द मॅच देण्याकरिता मी मंचावर विनंती करतो. सन्माननीय देवानंदजी ठाकूर साहेबांनाच मी विनंती करतो आपण यायचं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ हस्ते मी प्लेअर ऑफ द मॅच देखील देणार आहोत. जबरदस्त खेळ लागला. 37 इंडिव्हिज्युअली चेतनने बनवला आणि अखेरता तो रनसाठी जो संघर्ष होता चेतनचा आज समाप्त झाला. एक जबरदस्त खेळी त्याची आली आहे. सन्माननीय करसनजी फुलोरे साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेली ट्रॉफी, त्याचप्रमाणे 30% डिस्काउंट वाउचर. द केक क्राउन कंपनीचा कोणत्याही आउटलेटमध्ये तुम्ही जा, हा वाउचर दाखवा, तुम्हाला 30% डिस्काउंट मिळणार. आणि चेतन आपण थांबायचं फक्त. चेतन जोडले जातील आमच्यासोबत. चेतन आज जो खेळ झाला तो कशा प्रकारे जस्टिफाय करशील, कारण तुमचा 12th मला सांगत होता की कुठेतरी चेतन स्ट्रगल करतो काही स्पर्धेमध्ये, पण आज लाजवाब खेळ आहे आणि खेळल्यानंतर भावना काय आहेत? खूप मस्त वाटलं. म्हणजे बॅटिंग लागली, रन झाली आणि जिंकलो. आम्ही किती दिवसांपासून खेळतोय, जिंकतच नाही. कधी बॅटिंग होते कधी होत नाही, पण आज झाली बॅटिंग आणि जिंकलो. आणि ऑल ओव्हर टीम ज्या प्रकारे आज खेळली या सामन्यामध्ये त्याविषयी काय सांगशील? खूप मस्त खेळली. फक्त एवढंच की बॉलिंगवर थोडं लक्ष द्यायला लागेल आणि फिल्डिंगवरती. आणि एक महत्त्वाचा प्रश्न विचारा, इतकं लांबनं ट्रॅव्हल करून तुम्ही आज टेंभिवली गावामध्ये स्पर्धा खेळण्याकरता आलात. आज जो माहोल पाहता, हे जे आयोजन प्रशांत दादांनी केलं याविषयी काय सांगशील? खूप सुंदर आयोजन आहे आणि मस्त वाटलं खेळताना. बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यासाठी. जबरदस्त खेळ राखला चेतनचा. आणि हे होते चेतनचा लाजवाब खेळ आपण पाहिला. मॅचला देखील होत आहे सुरुवात. वळूया कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील. कॉम्बॉक्समधनं मुनीजी पाटील. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. वेलकम बॅक मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 हा फॉर्मॅट पाहतो आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आपण फ्रेश मॅच पाहतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रमांक 3 ची ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केलेली असे योगेश दादा बाबरे, त्यांचं देखील आगमन झालं. मी त्यांनाही विनंती करतो या आपण मंचावरती. आपलं ही द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. सुपर डिलिव्हरी वैभव पाटीलच्या अगेन्स्ट. टप्पा पडल्यानंतर बाउन्स भरपूर झाला बॉल आणि वेगही जास्त होता. कौदेवी कोलिवली ॲक्शन रिप्ले. ओ बॅटचा जवळनं बॉल गेलाय. भाग्यशाली राहिलाय बॅटर असं म्हणावं लागेल. यशवंत स्मृती राणाल टॉस जिंकलाय आणि ॲज युजल डिसिजन फिल्डिंग करताना आपण त्यांना पाहतोय. पुन्हा बॉल तयार. आता पुढे टाकलेला लॉफ्टेड फटका आणि 6 धावेंचा हा मोठा झटका.
वैभवच्या बॅटमधनं हा धमाकेदार सिक्सर. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर वैभव पाटील भरपूर ताकदीचा प्रयोग करताना इथे दिसला. जसा बघितला पुढ्यात बॉल होता, स्ट्रेट बॅटेड तो फटका आणि लॉंग ऑफच्या पलीकडे 6 धावा. षटकाराच्या मदतीने हा ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहतोय. हा पहा पुढे टाकलेला बॉल आणि ताकद झोकली होती, संपूर्ण ताकद झोकली होती तिकडे. आणि त्यानंतर जसा रडारमध्ये बॉल आला तसा बाहेरच पाठवलाय. 6 धावा फलकावरती वाढल्या गेल्या. त्याच्या मदतीनं 7 या आकड्यावरती टोटल जाऊन पोहोचले. टीमचं 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आदित्य नाईक बॉलिंग करत असताना फ्रंटलाईन बॉलर या संघाचा पॉवरफुल बॉलिंग करतो तो देखील. आदित्य तयार. लेन थोडी पाठी ठेवलेली, आता शरीरावरती बॉल लागला आणि त्यानंतर एकदा फलकावरती बनवली जाईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. परिवर्तन केलं, एक चांगली बाब पाहायला मिळाली. जसं बघितलं होतं आदित्यने की पुढचे बॉल चांगल्या पद्धतीने व्ही शेपमध्ये चांगली बॅटिंग करतो, त्यामुळे लगेचच लेनमध्ये थोडी परिवर्तन केलेलं आहे आणि बॅट जी आहे ती लवकर आली वैभवची. त्या कारणामुळे शरीरावरती बॉल लागला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीनं 8 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. 4 ओव्हर्सची 4 षटकांची मॅच पाहतोय आणि ज्या पद्धतीने लास्ट मॅचमध्ये बॅटिंग झालेली, मी म्हणेन की 4 षटकांमध्ये कोलिवली संघाच्या बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर मी म्हणेन की 50, 55, 60 एक टोटल बनवणं गरजेचं आहे. कारण की बॅटिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला भरपूर डीपनेस दिसेल. क्रमांक 6, 7 पर्यंत त्यांचे स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे, पण राहणार संघाची गोलंदाजी त्यांची ताकद हे देखील विसरून चालणार नाही. 5 बॉल फेकलेत, एक सिक्सर आला, एक सिंगल, एक लेग बाईज आणि त्याच्या मदतीनं टोटल 8 आकड्यावरती धावसंख्यात. शेवटचा अंतिम बॉल, अंतिम बॉल जसा पुढे टाकलेला लगेच उडवला आणि मिड विकेटच्या पलीकडे प्रशांत काटेस्करच्या बॅटमधनं हा सिक्सर. सिक्सरच्या मदतीनं हे षटक मोठं झालं. आता आतापर्यंत 5 बॉल जिथे फेकले होते असं वाटत होतं की इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळेल, पण शेवटच्या अंतिम बॉलवरती तो मोठा फटका आणि त्याच्यामुळे 14 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. असं चालत राहिलं तर आपण बघा चर्चा 55-60 करत होतो, 56 तर सध्या प्रोजेक्ट स्कोर दिसतोय. आता सेकंड ओव्हर आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती प्रणयला आणलंय. प्रणय मडवी. आदित्य नाईकचं पहिलं षटक, 13 धावा त्याने वैयक्तिक दिला, एक लेग बाईज होती. टोटल 14 आल्या त्या षटकामध्ये, ज्यामध्ये प्रशांतच्या बॅटमधनं 3 मध्ये 7, वैभवच्या बॅटमधनं 3 मध्ये 6. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर एक चांगली बाब पाहायला मिळाली की सुरुवातीला दोन्ही एंडने बॅटिंग चांगली केली आहे. यशवंत स्मृती राणाल, गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली या 2 टीममध्ये मॅच पाहतो आणि कोलिवली संघाचा विचार केला तर ही सीझनमध्ये भरपूर जास्त फॉर्ममध्ये ते दिसलेत. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये चांगला खेळ, वैभव पाटील आणि संपूर्ण टीम. आणि ऑलवेज मी एक उल्लेख करतोय की प्रशांत काटेस्कर आणि त्याचे बंधू ही जोडी ऑलवेज आपल्याला पाहायला मिळाली की भरपूर ताकदीने बॅटिंग करत असतात. आता दुसऱ्या एंडकडनं बॉल तयार होता. प्रणय मडवी, पुन्हा उडवला, ड्राईव्ह केला बॉलला आणि भरपूर लांब फेकला. 111च्या पलीकडे हा धमाकेदार सिक्सर. स्पर्धेचं आपण टायटल सॉन्ग सध्या ऐकत होतो आणि हा सिक्सर आला आणि षटकाराच्या मदतीनं 20 या आकड्यावरती पहिल्या बॉलवरती 6 धावा आलात. सिक्सर पहिल्याच बॉलवरती जोडला गेला वैभवच्या बॅटमधनं. ऑप्शनचा भरपूर लाईनचा भरपूर बाहेर बॉल होता आणि पिक केली होती लाईन भरपूर लवकर
आणि त्याच्याचमुळे तो ताकदवान फटका पाहायला मिळाला. व्ही शेपमध्ये स्पेशली हा बॅटर भरपूर चांगल्या पद्धतीने धावा बनवतो आणि तेच पाहायला मिळाला. स्ट्रेट बॅटेड फटका. पुन्हा बॉलर तयार पण आहे. आता आतमध्ये 3 स्टंप मध्ये टाकायचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडवला आणि बॅक टू बॅक दुसरा लगातार बार बार अब की बार वैभव का वार. दुसरा षटकार. आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण. 2 लगातार सिक्सर आलेत. थोडा दबाव असेल आता. लेंथ पाठी केली, पिक केला आणि आता पॉइंटच्या वरनं एका रो मध्ये येणारा हा वैभवचा तिसरा वार आहे. सिक्सर. हनुमान क्रीडांगण टीम हवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. हे 8989 घेऊन फिरतो गाड्याचा लकी नंबर. उदंड आयुष्य लाभो दादाला सुखी ठेवो ईश्वर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोरडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला. वैभव पाटील काय कमालीची बॅटिंग केली. एका रो मध्ये 3 सिक्सर जोडले. पहिला बॉल ऑप्शनचा बाहेर होता, एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर समोर 3 स्टंप मध्ये आले. हा पहा, आपण पाहतोय हा पहिला सिक्सर जो जोडला एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. हा दुसरा सिक्सर 3 स्टंप मध्ये आले, हेलिकॉप्टर उडवला आणि त्यानंतर तिसरा शॉर्ट बॉल होता, लेंथ पिक केली आणि त्यानंतर पॉइंटच्या वर ताकदीवर विश्वास ठेवतो. कमालीची बॅटिंग. एका रो मध्ये 3 सिक्सर जोडलेत. आता वैभवने 6 मध्ये 24 वर बॅटिंग करतोय. चौथा बॉल आहे. चौथा. आता इथे जर बघितलं गेलं तर मिस टाइम होता. बॅटचा वर लागला बॉल आणि त्यानंतर पॉइंटच्या क्षेत्रामधून फिल्डर येईपर्यंत दुसरी धाव वेगाने बनवली गेली. रनिंग बिटवीन द विकेट देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली. फक्त मोठे फटके बाजी नाही तर स्ट्राईक रोटेट कशा प्रकारे करायची आहे ते देखील माहिती आहे. आणि जसं बघितलं होतं की फिल्डर भरपूर दूर आहेत आणि तिकडनं येणं थोडंसं कठीण होईल, थोडं लेट होईल. त्याच्यामुळे पहिली धाव ही फास्ट घेतली होती, वेगाने घेतलेली आणि दुसरी धाव इझी बनवली गेली. आणि या 2 धावेच्या मदतीनं आता षटक क्रमांक दुसऱ्यामधले 4 बॉल फेकलेत. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिक्सर, 1 डबल. टोटल धाव फलकावरती धावा आपण पाहतो 34 आकडावर. 20.40चा करंट रन रेट आहे आणि असंच चालत राहिलं तर मग 80 प्लस स्कोर जाईल. प्रोजेक्टर स्कोर सध्या 82 दिसतोय. आता वेट करून खेळायचं होतं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावेल. डॉटच्या स्वरूपामध्ये हा 5वा बॉल आला. 34 वर 0. गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना शेवटचा अंतिम बॉल. हे षटक देखील मोठं झालं. या आधीच्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल फेकलेत. प्रणयने 20 धावा दिल्यात. तो ब्रेक थ्रूची गरज आहे आता. हवेत खेळल्यात पुन्हा. टॉप एज उंची वरती बॉल. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पोहोचले. ब्रेक थ्रूची गरज आहे आणि कॅच ड्रॉप. मी म्हणेन की या मॅच मधली सर्वात मोठी चुकी वैभव पाटील सारख्या बॅटरची कॅच सोडणं. आणि कॅच कोणी सोडली आहे? आदित्य तिकडे होते. खरं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय बघा. हवेमध्ये बॉल आहे. आदित्य नाईक तिकडे पोहोचले देखील होते ऑलमोस्ट, पण नाही, जजमेंट नाही जमलं. भरपूर उंच बॉल गेलेला आणि जेव्हा उंच बॉल जातो आणि एका रो मधून खाली, एका रेषेमधून खाली येतोय ना, तेव्हा ते प्रेडिक्ट करणं थोडं कठीण होतं. हवा देखील वाहते, त्यामुळे तो बॉल देखील थोडासा हलत असतो आणि त्याच्याचमुळे ते प्रेडिक्शन चुकले कुठेतरी आदित्यचे. आणि मी तर म्हणेन की जीवनदान मिळालं आहे वैभवला, भरपूर मोठा जीवनदान. आणि चुकी येणाऱ्या काळामध्ये आता महाग ठरेल का पाहावं लागेल राहणार संघाला. कारण की ठाऊक होता की वैभवचा विकेट इम्पॅक्ट करेल आणि इथे जर विकेट आला असता ना विशालची, तर मी म्हणेन की धावेंवरती फरक पडला असता जरूर. पण आता जे झालं ते विसरून आता काय करता येईल याच्याकडे फोकस करावं लागेल. आणि तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजीवरती चिराग माळी आलेत. विकेटच्या शोधामध्ये आलाय. चिरागला आणलं गेलाय. ठाऊक आहे विकेट हवा आता, कारण की सध्याची परिस्थिती राणा संघाकडनं डिमांड करते की विकेट यावा. कारण की विकेट आला तरच तुम्हाला तो रनांवरती इफेक्ट दिसेल, अदरवाईज मोठा स्कोर उभा राहील. 2 षटकामध्ये 37 धावा आहेत. 18-50 सध्याचा आपण रन रेट पाहतोय. पस्तीस धावा आहेत.
बोला तयार. हो शॉर्ट बॉल होता इथे. लेग स्टंपला सोडून जाणारा हा बॉल. अंपायरचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलक आता वाढलाय 36. 36 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या. षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता चिराग लांडला. आदित्यचं पहिलं षटक पाहिलं, प्रणय दुसऱ्या षटकामध्ये आणि आता चिरागला या तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण. वैभव समोर आहे. 9 मध्ये 27 धावा. इंडिव्हिज्युअल बॅटिंग करत असताना त्याला पाहिलं. टोटल 4 सिक्सर जोडलेत वैभवने. हवेत खेळल्या पुन्हा. कॅच सोडली होती आधी वैभवची आणि म्हटलं होतं ना की भरपूर मोठी चुकी केली होती कॅच सोडल्यानंतर आणि त्यात चुकीची भरपाई वैभव करेल. सिक्सर जोडला ऑन साइडला. हा धमाकेदार मोठा लांब आणि भरपूर लांब धावा 6. हाय मार्केटला दादा प्रशांत गोराडकर. 42 धावा झाल्यात फलकावरती टोटल. पहिला बॉल वाईड, त्यानंतर जसं बघितला की रडार मध्ये पाठवला सरळ बाहेर 6 धावांकरिता. पुन्हा उडवला आता लॉंग ऑनला. आणखी एक धमाका आमच्या मुख्य व्यासपीठाच्या वर्ण. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. बॉल टाकावा तरी कुठे, हा मोठा प्रश्न पडला आता बॉलरला. पुढे टाकला तर समोर स्ट्रेट बॅट नाही खेळतो, पाठी ठेवल्यावरती खेचून मारतो. 10 मध्ये 33. कमालीची बॅटिंग. 11 मध्ये 39 केला त्याने. 48 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा आणि आता एका रो मध्ये वैभवचा हा तिसरा आणि हा 2 वेळा केलं वैभवने काम. या आधीच्या षटकामध्ये देखील लगातार 3 जोडले होते आणि आता चिरागच्या अगेन्स्ट देखील लगातार हा तिसरा सिक्सर. आज भरपूर काही कमवले त्याने. राहतो नेहमी तो बादशाहवाणी. एक ग्राउंड मोठी कंपनी. फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. हे पंढरीनाथ ना प्रमिला आई बाबाचा लेक दिलदार. थँक्यू डीजे. वैयक्तिक 54 टोटल 54 धावा आणि 12 मध्ये 45 धावा वैयक्तिक खेळतोय. आणि या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक वैभवच्या बॅटमधून येईल का पाहावं लागेल. एक धाव बनवली. दुसऱ्या धावेचा आता पुन्हा एकदा प्रयत्न. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धाव मिळते आणि लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आल्या. समीरजी, या स्पर्धेमध्ये आपण या आधी अर्धशतक नाही पाहिलेलं. स्वतः 13 मध्ये 45 वरती खेळताना आपण पाहतोय सध्या वैभवला. एक सिक्सर जर जोडला गेला तर मग ते 50 आपल्याला पाहायला मिळेल. 56 धावा फलकावरती आतापर्यंत. ओहो, पुढे टाकलेला बॉल आणि सरळ दांडी गोल. दादा प्रशांत गोराडकर. दरम्यान सन्मान्य मारुतीजी गोराडकर साहेब आणि त्याचबरोबर सन्मान्य कैलासजी गोराडकर साहेबांचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे. द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी 2026 तन्मय माळी यांच्या माध्यमातून टीम कोळिवली संघाला शुभेच्छा आल्यात. 56 वरती तो पहिला धक्का. वैभव माघारी परतले गेले आणि आता नवीन बॅटर कुमार दळवी 3 वर आलेत. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल चालला. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि आता सिंगलच्या मदतीने 10 फलकावरती षटक कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतं 3ऱ्या क्रमांकाचा आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 1 विकेटच्या नुकसानवर 57 धावा. बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली संघाला आपण पाहतोय
टॉस पराभूत झाले आणि टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंगकरिता इन्व्हाइट केलेलं आणि इन्व्हिटेशनचं उत्तर किती चांगलं दिलं. स्पेशली वैभवची बॅटिंग जर बघितली गेली तर 45 धावा त्याने बनवल्या गेल्या वैयक्तिक. तो माघारी परतला गेला. त्यानंतर कुमार दळवे आले, एक सिंगल त्याने बनवले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 57 धावा आपण पाहतोय टोटल. चला यानंतर होणारी मॅच चरोबा स्पोर्ट्स मोहिली आणि मीत 11 कवाड. मीत स्पोर्ट्स कवाड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. जसा पहिला डावाचा खेळ समाप्त होईल, फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल आपण टॉस देखील करणार आहोत. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये समतेश नाईकला आणले. आता विकेट मिळाल्यानंतर आता रनांवरती इफेक्ट पडतो का हा प्रश्न जरूर होता आणि समतेश या अंतिम षटकामध्ये काय करेल. पुढे टाकलेला बॉल आता पाठी खेळल्यात. शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक बॉल अडवतात क्विकली, पण पुन्हा एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धाव मिळेल. 2 धावा झाल्यात आणि या गोष्टीची आपण चर्चा याआधी देखील केलेली की बघा टीम कोलिवली संघाकडनं विचार केला तर बघा या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह स्पॉन्सर केले गेलेत असे गोड व्यक्तिमत्व कुकसे गावचे सन्मान्य अक्षयजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं आणि आपलं सहर्ष स्वागत आहे द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये. सहर्ष स्वागत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि धाव फलकावरती धाव वाढली गेली. टोटल 60 या आकड्यावरती धावसंख्यात शेवटचं अंतिम षटक समतेश नाईकला आपण पाहतोय. कुकसे गावचे उद्योगपती समाजसेवक अक्षयजी पाटील साहेबांना आपण आपल्या व्यासपीठावरती सध्या पाहत आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता सन्मान चिन्ह आपल्यापर्यंत पोहोचवले गेले. चेक तन्मय माळी यांना मी विनंती करतो या आपण मंचावरती आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत आहे द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय नीलम वामन भोईर जो स्टँड आहे जो आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केला असे सन्माननीय मयूर वामन भोईर दादांचं देखील आगमन झालं आणि तसेच त्यांचा संवेद आपण पाहू शकतात. विकी वामन भोईर दादांची देखील उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. मी तुम्हाला सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये. धन्यवाद. टोटल धाव फलकावरती 64 धावात. 3 बॉल फेकलेत. पहिल्या बॉलवरती डबल, देन वाईड, मग एक सिंगल, मग ट्रिपल. नेक्स्ट बॉल पुन्हा गुडघे वाकवले आणि स्वीप केला बॉलला स्कोअर लेगच्या पलीकडे. डिसिजन पेंडिंग, अंपायर्स पूर्तता करतायत त्या गोष्टीची. तसेच मिलिंद दादा नांदुरकर दादांना देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं मंचावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. सिक्सर आणि सिक्सरच्या मदतीने टोटल 70 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे षटक असं वाटत होतं की थोडं छोटं होईल, पण एक सिक्सर आलं या षटकामध्ये आता आणि अजूनही 2 बॉल फेकायचे बाकी राहिलेत. बॉल तयार होता. सेकंड लास्ट बॉल. समतेश नाईक फुल टॉस केला. आता वेस्ट ऑफ हाईट. अंपायरचा इशारा भीमच्या स्वरूपामध्ये हा नो बॉल आणि नो +1. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली. सो टोटल झाल्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा. चेक. तसेच आकाशदादा जाधव त्यांचं देखील आगमन झालं. मी त्यांनाही विनंती करतोय आपणही यायचं मंचावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. आकाशदादा जाधव कवाडचे दादांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचं. जे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत कवाडचे आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. दादांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं. आपलंही द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आणि तसेच संतोष दादा गुरव दादा देखील उपस्थित आहेत. मी आणि जे खरं तर कवाड ते अंबाडी
जी असोसिएशन आहे त्या असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष देखील आहेत. मी सर्वांना विनंती करतो आपणही मंचावरती यायचं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आता इथे सिक्सर आला आणि सिक्सरच्या मदतीनं टोटल धाव फलकावरती धावा आपण जर बघितला गेला तर 79 टोटल 79 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 80 धावांचं आव्हान असेल. दुसऱ्या डावामध्ये 80 धावा पूर्ण होतील की रोखल्या जातील ते आपण ऐकणार आहोत. पण त्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे दोन टीमच्या मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि दोन्ही टीम असेल. एका बाजूने तुम्हाला अमित स्पोर्ट्स कवाड संघ पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर संघ मोहिली असेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टनना मी विनंती करेन की आपण या लवकर. दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोराडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोराडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोराडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोराडकर. थँक्यू टीचर. सर टॉस आपण करणार आहोत. टीम कवाडचे कॅप्टन आणि टीम मोहिलीचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करणार आणि टॉस करण्याकरिता मी अक्षयदादा पाटील साहेब जे उद्योगपती आहेत कुकसेचे त्यांना विनंती करतो आणि तसेच त्यांचा समवेत जितदादा थळे आणि तसेच मयूरदादा भोईर या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण यायचे टॉस बॉक्समध्ये. आम्ही टॉस करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत. टॉस देखील आपण करणार आहोत. आमचे मान्यवर देखील जोडले गेलेत. रोकडा रस्ता टॉस बॉक्स जो आम्हाला स्पॉन्सर्ड केला मांगीलाल पालीवाल साहेबांनी आणि आपण टॉस करीत आहोत. आणि कॉईन विषय फर्स्ट ऑफ ऑल माहिती देतो. कॉईनच्या एका बाजूला द केक राऊंड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान टेंभवली. कॉल कोण करतो ते सांगायचं. कॉल कोण करतो. टीम मोहिलीचा कॉल असेल. जय हनुमान टेंभवली असा कॉल आहे आणि तेच आलंय. टॉस टीम मोहिलीने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस देखील कंप्लीट झाला. मोहिली टीमने टॉस जिंकला आणि मित्र टॉस जिंकला. सर्वप्रथम निर्णय काय राहणार आहे. चित्ररक्षण फिल्डिंग करणार आहेत आणि फिल्डिंग घेण्यामागे काही स्पेशल रिझन. स्पेशल असं काही नाही आहे. पहिल्यांदाच नाईट खेळतोय त्याच्यामुळे. आणि खरं तर या विभागामध्ये तुम्ही फार लांबनं ट्रॅव्हल करून देखील आलेले आहेत आणि ही स्पर्धा खरं तर गेल्या 1 ते 2 महिन्यापासून चर्चेमध्ये होती आणि ही स्पर्धा खेळण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि स्पेशली जसे तुम्ही आले हा जो माहोल पाहता आहे हा जो नियोजन पाहता काय सांगाल स्पर्धेविषयी. तसं तर नियोजन खूप छान आहे आणि पहिल्यांदाच आलो आहे आम्ही नाईट खेळायला स्पर्धा खरं तर. पण आम्ही खूप वर्षापासून बघत होतो की आम्हाला नाईट स्पर्धा खेळायची आहे. पण आता संधी मिळाल्याबद्दल आम्ही ती संधीचा लाभ घेतला. आणि स्पेशली हा सीझन आतापर्यंत तुमच्या टीमसाठी कसा गेला. ठीक आहे चांगलं आहे योग्य आहे. प्रत्येक संघामध्ये कोणी ना कोणी चांगलंच असतं आणि प्रत्येक संघ हा चांगलाच आहे आत्तापर्यंत तरी असं आहे. बेस्ट ऑफ लक टीम मोहिली. टॉस मित्र जर तुम्ही जिंकला असतं तर तुमचा निर्णय काय राहणार होता. आम्ही फलंदाजीच केली असते. बॅटिंग करणार होतं म्हणजे ऑलरेडी प्लॅन देखील रेडी असेल. माइंडमध्ये काय थॉट्स येतात की जर या आकड्यापर्यंत आम्ही पोहोचले तर नक्कीच तो आकडा आम्ही डिपेंड करू. एखादा आकडा आणि बॅटिंग क्रम. क्रिकेटमध्ये कोणताही आकडा सेफ नसतो पहिली गोष्ट. पण जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. 60+ जाण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक टीम कवाड. टॉस देखील कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम मोहिलीने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि काही शुभ सन्मान देखील आपण करणार आहोत. आणि आज ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आहे असे सन्माननीय अक्षयदादांचा आपण सन्मान करणार आहोत. मी दादांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांतदादा गोराटकर दादांना मी विनंती करतो आपला शुभ हस्ते आज महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. द केक राऊंड कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये उद्योगपती कुकसे गावचे सन्माननीय अक्षयदादा पाटील दादांचा सन्मान निर्माण केला जातो. आज अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता ते उपस्थित राहिले आहेत आणि त्यांचं महत्त्वाचं योगदान देखील आम्हाला या स्पर्धेकरिता लाभलं. प्रशांत दादांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. त्यानंतर
जितदादा थळे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांनाही विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. जितदादा थळे दादांचा सन्मान निर्माण केला जाईल आणि हा सन्मान करण्याकरिता मी स्पर्धेचे लाडके आयोजक प्रशांतदादा गुराटकर यांनाच विनंती करतो. आपला शुभ हा सन्मान आपण करायचा आहे. अगदी पहिल्या रात्रीपासून मान्यवरांची जी महत्त्वाची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत, कारण द के क्राऊन कंपनी या नावाने खरं तर फार मोठी प्रसिद्धी प्रशांतदादांना मिळाली. जी मेहनत त्यांनी केलेली आहे आणि त्यांचा हा जो संपूर्ण मित्र परिवार आहे, अगदी प्रत्येकीजण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित राहत आहे. आणि त्यानंतर आपण सन्मान करूया. मंचावरती उपस्थित मयूरदादा भोईर देखील उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सन्मान करूया. त्यांना मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आणि तसेच सन्माननीय अनिलदादा पाटील साहेब, त्यांना मी विनंती करतो आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अनिलदादा पाटील दादांना विनंती असेल आपण यायचं. दादांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्यांची महत्त्वाची उपस्थिती आहे. प्रशांत दादांनाच विनंती असेल आपला शुभस हा शाही सन्मान आपण करायचा. तसेच सर्वांनी कैलासजी गोराटकर साहेब देखील उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो आपण यायचं आहे, आपला स्वागत सन्मान स्वीकारायचा. कैलासजी गोराटकर साहेबांची देखील आज महत्त्वाची उपस्थिती आणि त्यांचाही शाही सन्मान आपण करणार आहोत. प्रशांत दादांचे काका आहेत कैलासजी गोराटकर साहेब आणि त्यांचा सन्मान आपण करीत आहोत. आज ते देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत आणि प्रशांत दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान निर्माण केला जाईल. कैलासजी गोराटकर साहेबांचा सन्मान केला जातो आणि त्यानंतर आपण वळणार आहोत ऑनगोईंग मॅचकडे आणि कॉम्बॉक्समधनं जोडले जातील समीरजी ठाकरे सर. धन्यवाद. Thank you so much, Vishal, and thank you so much, Monish. 10 धावा धावफलकावरती 80 धावांचं लक्ष आणि आणि तसेच जयेश दादा भोईर, त्यांना मी विनंती करतो आपणही मंचावरती यायचं. आपली हार्दिक स्वागत. फार मोठं लक्ष आहे. पहिल्या डावाचा विचार केला तर वैभव पाटीलच्या बॅटमधून 45 धावा आपल्याला बघायला मिळाल्या आणि त्यानंतर प्रशांत काटिस्कर आणि कुमार दळवी त्याही फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी दाखवली आणि 79 धावा तिथे जोडल्या गेल्या. भलं मोठं आव्हान 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सेट करण्यात आलं. यावेळेला पुन्हा अक्रॉस द लाईन फटका एक्झिक्यूट करण्यात आला. आउटफील्डमध्ये बॉल वेगानं ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल एकच धाव. सिंगल डबलनं तुमचं काम चालणार नाहीये. गीतेशनं जो स्टार्ट मिळवला, षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालाय. ते फटके येणं गरजेचे असतील. 19 बॉल 67 धावांची आवश्यकता आहे. परफेक्ट 80 धावांचं लक्ष. षटकारांचा पाऊस पाडला अक्षरशः वैभव पाटीलनं आणि या स्पर्धेमधील हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर देखील याच वैभव पाटीलच्या नावी राहिला. 45 रन्स त्यानं बनवल्या. असं वाटलं होतं की या स्पर्धेतील अर्धशतक आपल्याला बघायला मिळेल का, परंतु गीतेश माळी आणि त्याच्या सोबतीनं आता देवेशला तुम्ही पाहताय. देवेश नाईकला अक्षय चौधरीला वर बॅटिंग करण्यासाठी पाठवलं ॲज अ ओपनर, कारण मागच्या सामन्यामध्ये तो चांगला खेळला होता आणि तसाही तो एक विस्फोटक बॅटर आहे. परंतु या मॅचमध्ये फार लवकर तो बाद झाला. स्वस्तामध्ये तो बाद झाला आणि तिकडनं आता थोडासा दबाव वाढत गेला. पुन्हा एकदा बॉल तयार. लेफ्टी बॅटर ओव्हर दी कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगानं निघाला, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. दणदणीत चौकार. ब्रँडेड नाव आहे मार्केटला, दादा प्रशांत गोराडकर. चेक. हॅलो चेक. आदरणीय गोविंद बापरे आणि मारुती गोराटकर यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
याच पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. टीट फॉर टॅट. देवेश नाईकच्या बॅटमधून हा चौकार तुम्हाला बघायला मिळाला. येणारे 18 बॉल आणि आता 63 धावांची आवश्यकता असेल. तब्बल 80 धावांचं लक्ष उभारण्यात आलं. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आय थिंक वाडेगर संघ देखील येथे दाखल झाला. तोही संघ तुम्हाला खेळताना दिसेल. परंतु यानंतर कवाडच्या विपक्षामध्ये मोहिले या दोन बलाढ्य संघांदरम्यानची लढत आणि तेथे टॉस संपन्न झाला. आज कवाड अंबाडी असोसिएशन मधील टीम्सना तुम्ही बघतायत, त्याच्यामध्ये कोलिवली संघ खेळतोय. कोलिवलीनं खूप चांगली खेळी पहिल्या डावामध्ये दाखवली. त्यानंतर कवाड संघाला तुम्ही बघणार आहात. तदनंतर आज जय हनुमान खोनी संघ देखील आजच्या पूलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी वैभव पाटील. 45 धावा याच वैभव पाटीलनं बनवल्या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. पहिला बॉल अपील अँड फिंगर गोज अप. पहिल्याच बॉलवर मिळवली विकेट. सफलता मिळवून देत असताना आपल्या संघाला फलंदाज बाद बिग विकेट. आज भरपूर काही कमवले त्यांनी राहतो नेहमी तो बादशाहवाणी चेक. पहिल्याच बॉलवर वैभवला त्या ठिकाणी सफलता मिळाली. चेक. हॅलो चेक. सतरा चेंडू आणि 63 धावांची आता आवश्यकता असेल. नवीन बॅटर चिराग माळी मैदानामध्ये एंटर झाला. चिराग पहिल्या सामन्यामध्ये जरूर संघामध्ये नव्हता, परंतु त्याच्या येण्यानं ताकद तर टीमची जरूर वाढली. मात्र आज गोलंदाजी तेवढी इफेक्टिव्ह त्याची बघायला मिळाली नाही. समोर वैभव आहे. फुल टॉस बॉल फ्लिक करत असताना ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने फक्त मिळेल एकच धाव. सिंगलनं तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही आहात. आता इकडनं तुम्हाला मोठ्या फटक्यांशिवाय पर्यायच नाहीये. ते मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. जवळपास आता 23 ते 24 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवायच्या आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 80 धावांचं लक्ष हे फार मोठंच आहे. वैभव पाटील एक सक्सेसफुल प्लेअर कोलिवली गावातून तुम्हाला बघायला मिळाला. बॅटची नरेच आतली कडा. देवेश नाईक प्रयत्न करतोय प्रत्येकी बॉलवर आक्रमण करण्याचा, परंतु हा चेंडू आलाय निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती होते आणि यानंतर दोन्ही टीम रेडी राहायचं. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 टेंभोलीचा क्रीडा महोत्सव तुम्ही बघतायत आणि आजची ही तिसरी रजनी, तिसरी रात्र या स्पर्धेची आपल्याला बघायला मिळते. वैभव पुन्हा एकदा राऊंड द विकेट. बॅटची कट बॉल मागे थर्ड मॅनला अगदी फ्लाय स्लिप पर्यंत फिल्डर धावत आला आणि तिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला. पुढे डाईव्ह लगावत हा झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु धाव मिळते एक. एका धावेने स्कोर पुढे जाताना 19. हळूहळू आता या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करत असताना गावदेवी स्पोर्ट कोलिवली संघ तुम्हाला बघायला मिळतोय. पहिल्याच डावामध्ये ज्या वेळेला फलंदाजी सुरू होती त्याच वेळेला तर पूर्णपणे चित्र स्पष्ट केलं होतं वैभवनं आणि त्याच्या सपोर्टर्सनं. त्याच्यामध्ये प्रशांत काटिस्कर आणि कुमार दळवीचा आपण नामोल्लेख करू शकतो. आणि आता गोलंदाजीमध्ये देखील तो दमखम दाखवत असताना इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. लेन चांगली होती परंतु दिशा कुठेतरी खराब आणि एका धावेने स्कोर 20 वर. 60 धावा दूर विजयापासून, परंतु लगेचच रिव्ह्यूची मागणी करण्यात आली फिल्डिंग टीम कडनं. चेक केला जाईल. व्हाईट बॉल ऑनफिल्ड पंचांनी दिलाय, बट आता इथे गोलंदाजांनी चॅलेंज केलाय. चेक. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य कवाड जगदीश झेडके साहेब आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य कवाड गावचे आकाश जाधव साहेब यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. It's a fair ball. Review successful.
19 रन्स. 2 खेळाडू आतापर्यंत गमावलेत आणि आता रिक्वायर्ड रन रेट मध्ये आता वाढ होत असताना फुल टॉस लॉब केला समोर लॉंग ऑनला फिल्डर येतात, चूक होणार नाहीये. आणखी एक खेळाडू बाद, दुसरी सफलता मिळून देत असताना वैभव पाटील आपल्या संघाला. हे परेश गोराटकर विराज गोराटकर भावांची साथ हाय त्याला खरोखर भावांची साथ हाय त्याला खरोखर भावांची साथ हाय त्याला खरोखर हे आराध्य प्रिया शुभाची 2 ओव्हरचा केस संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19ला 3. उर्वरित 12 चेंडूंचा केस शिल्लक आहे. 61 धावसंख्येची आता गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. यशवंत स्मृती राहणार टीम आता थोडीशी अडचणीमध्ये संकटामध्ये तुम्हाला बघायला मिळते आणि कोदिवलीकरांचा इथे आता जवळपास या खेळामध्ये विचार केला तर एक मजबूत पकड त्या टीमची आपल्याला बघायला मिळाली आहे. संजय थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. टेंबिवली विलेज एंड कडनं गोलंदाजी करेल. यंगस्टर आहे, युवा गोलंदाज. 12 मध्ये 61 करायचे आहेत म्हणजे 12 चेंडूंमध्ये 10 सिक्सर तुम्हाला मारावे लागतील हा सामना जिंकण्याकरिता. संजय तयार. पहिलाच बॉल बॅटची कड बॉल मागे निघाला. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 20 आकड्यावरती. बरोबर आता 60 ची गरज आहे. 11 बॉल मध्ये 10 सिक्सर तुम्हाला मारावे लागणार आहेत तेव्हा तुम्ही त्या 60 डावात बनवू शकाल. आणि इकडनं जर यशवंत स्मृती राहणार संघ जिंकला तर हा फार मोठा चमत्कारच होईल आणि हा चमत्कार झाला तर सर्वांचा नमस्कार त्याला असेल. परंतु तो रेकॉर्ड मृणाल नाईक आणि देवेश नाईक, नाईक ब्रदर्स यशवंत स्मृती राहणार संघासाठी करणार का? On the rise through the line execution ball ला पाठवला straight down the ground straight is long off boundary line च्या पलीकडे येतोय चौकार. वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. थँक्यू सो मच दिसे. इथे शुभागमन झालाय ग्रामपंचायत सदस्य कवाडचे जगदीश अडके साहेब आणि त्याचबरोबर कपाड गावचे गोड व्यक्तिमत्व आकाशदा जाधव यांचे इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. 10 बॉल 56 धावा अजूनही दूर. 10 बॉल मध्ये त्या करायच्या आहेत. पुन्हा ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला व्ही मध्ये चांगला खेळतोय मृणाल नाईक. एक चौकार लॉंग ऑफला पाहिला आणि त्याच्यानंतर हा फटका लॉंग ऑनच्या दिशेनं. एकच धाव तिथे मिळेल आणि स्ट्राईक रोटेट करत असताना सिंगलच्या मदतीने 25 धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 25 रन्स. 9 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्याकरिता. बोध तयार. पुन्हा एकदा राऊंड विकेट. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी संजय करत असताना बघा ज्या वेळेला खूप जास्त रन्स तुमच्याकडे वाचवण्यासाठी असतात त्यावेळेला गोलंदाज देखील नवनवीन एक्सपेरिमेंट करत असतात, नवीन प्रयोग करत असतात आणि कधी कधी ते प्रयोग सक्सेस ठरले तर मग एक वेगळाच प्रभाव त्यांचा पडतो त्या मॅच मध्ये. सोडून दिला बॉल. वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. दिशा खराब आहे. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 26/26. आउटफील्ड मध्ये आता क्षेत्र रक्षणाचा विचार केला तर लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. ऑनसाइड पूर्ण पॅक केले. मोस्ट ऑफ द बाउंड्री रायटर्स. परंतु हा बॉल ओव्हर पिच आहे. लॉफ केला. वाईड इज लॉंग ऑन. सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय षटकार.
व्हॉट अ ग्रेट शॉट, फॅन्टॅस्टिक हिट. वाईट इश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे येणारा भव्य सिक्सर. या फटक्यांची सुरुवातीला गरज होती. देवेश प्रयत्न करतोय. या बॉलवरती फक्त मिळेल 1 धाव आणि याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ देखील संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33-3 आकड्यांचा खेळ. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026. 3 षटक संपले, 33 धावा. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. शेवटचे 6 बॉल आणि 47 धावांची गरज आहे. सहा बॉल आणि 47. आयवा झेल आय थिंक प्रेक्षकांना त्या ठिकाणी घेतलाय. त्या प्रेक्षकाला विनंती आहे की आपण आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी या. जय हनुमान जय हनुमान टेंबोली संघाकडनं तो पारितोषिक असणार आहे संपूर्ण टीम कडनं. चला या. अंतिम षटक आणि गोलंदाजीसाठी शरद आल्या बॉलिंग मार्कवर. 6 बॉल मध्ये 47 धावा करायच्या आहेत. 9 वाजता ISPL सारखा नियम आपल्याकडे असता तर मग हे शक्य होतं, परंतु आता नाही. यावेळेला पहिलाच बॉल अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डोळे झाकून एक्झिक्यूट करायचं होतं. 5 बॉल आणि 47 धावांची आता आवश्यकता असेल. एकतर्फी सामना झुकवलाय गावदेवी कोदिवली संघानं आपल्या बाजूनं. चला यानंतर दोन्ही टीम रेडी राहायचं. मोहिले आणि कवाड. ओहो, यावेळेला भीमटोला, वज्रटोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. धडाक्यात पाठवला सिक्सर. ब्रँडेड नाव है मार्क Superb timing behind the stroke. What a great execution. 39 धावा, 39 रन्स. 4 बॉल बाकी आहेत. 41 धावा अजूनही करायच्या आहेत. पुन्हा फुल टॉस, पुन्हा लॉंग ऑनचाच फिल्डर येतोय डाऊन दी बॉल. विकेट मिळेल आणि होय झेल पकडलाय त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. बरोबर भरत जंगलानी साहेब, अल्ताफ बाली सर, धनंजय अण्णा गवळी, त्याचा जो बॅनर आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती, तिकडे तो झेल पकडला. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये योगदान दिले आणि त्यांच्या शुभेच्छा आम्ही देतोय स्पर्धेकरिता. शरदला मिळाली आहे सफलता. पहा फुल टॉस होता, ऑप्शनच्या बाहेरून हाय बॅकलिफ्ट न खेळण्याचा प्रयत्न केला. लिफ्टेड हिट पाहायला मिळाला आणि चांगला झेल पकडला. 3 चेंडू शेवटचे बाकी आहेत. लास्ट 3 बॉल्स आर रिमेनिंग ॲट 41 टू विन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड, बॅटच्या बॉटम एडला बॉल लागतो आणि त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. नुकताच एक प्रेक्षकाने आयवाझेल देखील पकडलेली आणि त्याला आपण कॅश प्राइज देखील देत आहोत. आणि कॅश प्राइज देण्याकरिता मी विनंती करतो अल्ताफ शेख यांना आपलं शुभहस्त आहे आपण हे कॅश प्राइज द्यायचं. आणि खरं तर जर आपण विचार केला तर प्रेक्षकांसाठी 300 बट कॉम्बॉक्स मध्ये आणि कॉम्बॉक्स मध्ये कॅच जर समीर दादा पकडण्यात आली, कॉमेंटेटर अथवा स्कोरर किंवा आमचे लाईव्हचे ऑपरेटर त्यांनी जर कॅच पकडली तर 1000 रुपयाचं पारितोषिक स्वतः प्रतीक पाटील यांच्याकडनं देण्यात येणार. चला तर याचबरोबर सामना देखील फिनिश झाला. मॅच जिंकले फार मोठ्या फरकानं गावदेवी कोदिवली संघानं. खूप खूप अभिनंदन. आणि हार्ड लक टीम यशवंत स्मृती राहणार. लगेचच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे आपण वळत आहोत. नो एनी गेसेस हिअर. ज्यानं बनवल्या बॅटिंग करत असताना 45 आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स, तो ठरलाय मॅचचा हिरो वैभव पाटील. जयेश भोईर यांना विनंती असेल की आपण मंचावर आणि संजयजी पाटील यांनाही आम्ही विनंती करतोय. गोविंद बाबरे यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि वैभव आपण भारत मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या.
हेमंत पाटील त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. मला तो मॅच साठी टेमघरचे उद्योगपती करसन शेठ फुलोरे यांच्याकडनं ट्रॉफी आली आहे. त्यानंतर द केक क्राऊन अँड कंपनी ज्या नावाने ही स्पर्धा आहे त्याच ब्रँडचा केक स्लाइस ऑफ इवन विश्वास खरं त्यांना देखील विनंती की आपणही मंचावरती यायचं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय आकाजी जाधव आणि जगदीश आडके यांना विनंती असेल की आपण यायचं आहे एकच प्रेझेंटेशन मिनिट. बॉक्स मध्ये. एक रिक्वेस्ट असेल, फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा. पुढील सामन्याचा टॉस देखील झालेला आहे. फिल्डिंग टीम आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर आपण ग्राउंड मध्ये उतरा. टीम मोहिली विनंती असेल आपण ग्राउंड मध्ये लवकरात लवकर उतरायचं आहे. कवाड टीम आपण रेडी राहा. जशी फिल्डिंग सेट होईल क्विकली सलामीची जोडी पाठवा. ऑफिशियल अंपायर्स आपण देखील ग्राउंड मध्ये पोहोचायचं आहे. आणि आता आपण वळूया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करण्याकरिता संवेरीजी ठाकरे सरांकडे. धन्यवाद. थँक्यू. त्या ठिकाणी आपण प्रथमतः भारत मॅचची ट्रॉफी देणार आहोत. जे करसन शेठ फुलोरे टेमघरचे उद्योगपती ज्यांनी आम्हाला सामनावीरासाठी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड केलेले आहे. आणि मी आदरणीय आकाशजी जाधव यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभस्थिती ट्रॉफी द्यायची आहे. त्याचबरोबर सोबतच जगदीशजी हाडके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हा जो 30% ऑफ द केक राऊंड कंपनीच्या कोणत्याही आउटलेटमध्ये जा तुम्ही. आता कोलिवलीसाठी जवळ आउटलेट असेल ते म्हणजे आय थिंक दांबाडी. चला तिकडे तुम्ही जा आणि केक खरेदी करा. 30% ऑफ तुम्हाला मिळणार, डिस्काउंट मिळणार. जरूर शुभेच्छा असतील वैभव तुम्हाला पुढील मॅचसाठी. आणि पाहुण्यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावरती बसावं. तर नुकताच सामना इथे समाप्त झाला. कोलिवलीनं एकतर्फी विजय मिळवला आणि त्या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजेच अष्टपैलू खेळाडू वैभव पाटील. आणि आता पुढील मॅचला सुरुवात